नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच की नोव्हेंबर हप्ता जो आहे तो कोणाकोणाला येणार या संदर्भात आपण संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच एक अट होती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो KYC झालेल्याच लाडक्या बहिणींना येणार होता, अशी माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली होती। परंतु याच्यामध्ये शिथिलता आल्यामुळे 30 म्हणजे डिसेंबरच्या अखेरपर्यंत KYCची मुदत वाढल्यामुळे हा जो नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो सरसकट सर्वच लाडक्या बहिणींना येणार आहे। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच KYCची पडताळणी झाल्यानंतर म्हणजेच लक्षात घ्या की आता KYC नंतरची जी कागदपत्र पडताळणी आहे ती देखील प्रोसेस सुरू आहे आणि त्यामुळे KYC झाल्याची कंपल्सरी अट तुम्हाला जानेवारी महिन्यापासून म्हणजेच ज्यावेळी डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित होईल त्यावेळी जानेवारी महिन्यापासून कंपल्सरी असणार आहे। त्यामुळे साधारणतः नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो सगळ्याच लाडक्या बहिणींना मिळणार आहे। पण लक्षात घ्या की तुम्ही जर KYC करत असाल तर तुमच्याकडे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावं, घरामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट नसावेत, पेन्शनधारक नसावेत, एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेतला नसावा, एक कुटुंबामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित लाभार्थी लाभ घेत असावेत, 2पेक्षा जास्त लाभार्थी नसावेत। तर या नियमांचं पालन करून ज्या लाडक्या बहिणी KYC करतायत अशाच लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्यापासून हप्ते मिळणार आहेत। पण तुर्तास येणारा हप्ता हा सरसकट मिळणार आहे। पण याच्यामध्ये जून, जुलै आणि ऑगस्ट तर अशा 3 महिन्यांचा लाभ काही लाडक्या बहिणींचा बंद होता, त्यांचा अर्ज पात्र झाला, त्यांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे हप्ते आले। पण मागील 3 महिन्याचे हप्ते आम्ही देऊ असं शासनाने सांगितलं होतं। मंत्री आदित्य तटकरे यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं, परंतु अजून या संदर्भात मागील थकीत जे हप्ते आहेत ते वितरित करण्याची शासनाची तयारी नाही आहे। जर या संदर्भात तयारी होत असेल तर लक्षात घ्या की वेगळा GR येईल आणि तशी सूचना देखील येणार आहे। त्यामुळे अशा लाडक्या बहिणी आहेत 3 महिन्यांचे हप्ते आले नसतील त्यांना तुर्तास तरी मागील हप्ते येणार नसून चालू महिन्याचा लाभ त्यांना मिळेल, ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। आणि याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच ज्या लाडक्या बहिणीचे पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत, अशा लाडक्या बहिणीने आपली KYC करायची आहे, त्याला पार्शली व्हेरीफाय म्हणतात। आणि त्यानंतर तुमचे पती किंवा वडील हयात नसतील, त्यांचा मृत्यू दाखला किंवा इतर मृत्यूची नोंद असणारी कागदपत्रे किंवा डिवॉर्स सर्टिफिकेट ही सगळी कागदपत्रे घेऊन तुमच्या जवळच्या असणाऱ्या महिला बालविकास विभागामध्ये ही कागदपत्रे सबमिट करायची आहेत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे। याच्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता असेल तर अजून तारीखसुद्धा घोषित नाही आहे। पण लक्षात घ्या की KYCची अट डिसेंबरपर्यंत नसणार आहे, जानेवारीपर्यंत KYCची अट कंपल्सरी असणार आहे। तर ज्यांची KYC राहिलेली आहे त्यांनी KYC करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलवरती देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। KYC कशी करायची याचा देखील व्हिडिओ यापूर्वीच अपलोड करण्यात आलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत यांनी पाहून घ्यायचं आहे। तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।